विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या या 5वीच्या स्कॉलरशिपच्या तासामध्ये स्वागत आहे. बघा, स्कॉलरशिपचा अभ्यास म्हणजे हे आव्हानात्मक आहे. पण हे आव्हानात्मक कुणाला आहे? जे वेळोवेळी अभ्यास करणारच नाहीत त्यांना प्रत्येक प्रश्न हे आव्हानात्मकच आहे. पण जे वेळोवेळी अभ्यास करतील त्यांना प्रत्येक अभ्यास दर दिवशी हे सोपा सोपा होत जाईल. ठीक आहे. आता मला सांगा, एक प्रश्नाचं उत्तर द्या. बघा, आता ज्यांना प्रश्नाचं उत्तर यायलंय त्याचा अर्थ त्यांना हळूहळू सोपं चाललंय. ठीक आहे. मग माझा एक प्रश्न आहे. ते प्रश्न असा आहे की 999 ही 3 अंकी कसली संख्या आहे? हातवर. हा, एकदम बरोबर आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी आहे. तर आज आपल्याला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हे 5वं प्रकरण शिकायचं आहे. फार सोपं आहे. वह्या उघडा आणि लिहून घ्या. चला, आता वेळ थोडाही वाया न घालवता आपण आता प्रकरण शिकूया. 5वं प्रकरण आहे मोठ्यांत मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. हे तुमच्या 5वीचं जे स्कॉलरशिप आहे, नवनीतचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधला आपण अभ्यास शिकणार आहोत. आणि पान नंबर 163 आहे. तुम्हाला हे शिकत असताना मी प्रश्न वाचतोय म्हणून पुस्तक तुमच्या समोर पाहिजे. आणि पुस्तक जर तुम्ही समोर ठेवलात तर तुम्हाला सगळं काही समजेल. चला पाहूया आपण स्वाध्याय. आता इथं एकच स्वाध्याय आहे म्हणून स्वाध्याय 5वा असं त्याला तुम्ही शीर्षक देऊ शकता. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न सांगितलेला आहे 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून. बघा रे, प्रत्येक प्रश्न हे व्यवस्थित वाचायचा. तुम्ही एखादा मोबाईलमधला फोटो पाहत असताना, बरोबर आहे का नाही, एखाद्यानं जर फोटोमध्ये टोपी घातली आहे आणि त्या टोपीवर जर काही नाव लिहिलेलं आहे तर तुम्ही ते काय करतात रे, मोबाईलमधला फोटो असा झूम करून बघतात आणि मग त्याच्यावरचं नाव वाचतात. रॉकी दिसते आणि मग तुम्ही म्हणतात पप्पा मलाही तीच टोपी पाहिजे. बरोबर आहे का नाही? आहे ना? तसं आता हे स्कॉलरशिपचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न वाचत असताना तुम्हाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं डीपमध्ये विचार करून तुम्हाला सोडवायचं आहे. आणि एकदा तुम्हाला सवय लागली मग तुम्ही परफेक्ट होतात. बरोबर आहे? नवीन नवीन कुणाला मोबाईल हातात दिला तर त्याला झूम करता येते का नाही, पण एकदा सवय झाल्यानंतर ते लगेच झूम करून बघते. बरोबर आहे? तसं हा प्रश्न सुद्धा असा झूम करून बघायचा. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न काय होता? 0 ते 9 मधले कोणते अंक सोडायचे? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्याच्यातला 2, 4, 6 हे 2, 4, 6 हे अंक सोडायचे. वेळ लावायचा आपल्याला. स्टॉप वॉचमध्ये वेळ लावायचा आहे. बरोबर 10 मिनिटाचा वेळ लावू आपण. किती प्रश्न आहेत हे? 13 प्रश्नाला 13 मिनिट तू लाव. हां, टाईम झाला की सांग मला. स्टॉप वॉच आपली हॉलमध्ये विसरली. हा, तर आता हे अंक सोडून काय म्हणलं रे, उरलेले अंक. बघा आता एक एक शब्द. उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? हे उरलेले अंक एकदाच वापरायचे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी सर्वात मोठा अंक अगोदर येऊ द्यायचा. 9 आला, नंतर 8 आला, नंतर 7 आला, नंतर 5, 3, 1 आणि 0. एकक दशक शतक कॉमा हजार 10,000 कॉमा 2. पहिल्यांदा एकक दशक नंतर आणि पुन्हा 2 अंकांनी कॉमा द्यायचा. मग ही वाचन संख्या झाली 98,75,310. आणि हे पर्याय नंबर कितीला आहे? पर्याय नंबर 1. सगळ्यांना पहिला प्रश्न समजला? छान. चला बघूया आता पुढचा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न वाचूया. बघा, सगळेजण लक्ष देऊन बघा. काय आहे पुढचा प्रश्न? 2, 4 व 6. बघा रे, 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज लिहा. आता ह्याच्यापासून संख्या तयार करायच्यात आपल्याला. मग सगळ्यात पहिली संख्या दिसती ती 2, 4, 6 ही संख्या तयार झाली.
पुन्हा काय करायचं, हे 2 जशाला तसं, हे 4 तिकडं 6 इकडं, 6 4, पुन्हा हे 2 2 पहिल्यांदा आले, आता 4 पहिल्यांदा घ्या, 4 पहिल्यांदा घेतलं की पुन्हा 2 6, पुन्हा 4 6 2, हे 2 आदला बदल केले, पुन्हा आता 6 पहिल्यांदा घ्या, 6च्या नंतर काय येईल 4 आणि 2, 4 2, पुन्हा 6च्या नंतर 2 आणि 4 आलं. अशा पद्धतीने आपल्या एवढ्या संख्या तयार झाल्या. ह्या 3 अंक दिलेले असतील तर अशा आपल्याला 6 संख्या तयार होतात. ह्याच्यापेक्षा वेगळी संख्या होऊच शकत नाही. आणि आपल्याला काय म्हणलंय, तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज, आता ह्याची बेरीज करायची. बघा 6 आणि 4 10, पुन्हा 6 आणि 4 10, म्हणजे 10 आणि 10 20 आणि 4 24 ला 4, हातचे आले 2. मग पुन्हा हे 6 आणि 4 10, पुन्हा हे 6 आणि 4 10 20 24 25 26 ला 6, हातचे आले 2. पुन्हा हे 10, हे 20 24 25 26, 2664 आहे का पर्यायात? पर्याय नंबर किती मग? आलंय तुमचं पण आलंय? समजला हे सुद्धा प्रश्न? चला आता पुढचा प्रश्न. आता तिसरा प्रश्न पाहूया. फार सोपा आहे. काय म्हणते तिसरा प्रश्न? बघा तिसरा प्रश्न पहा. 4 5 6 0 8 हे अंक एकदाच वापरून, आता बघ रे बाळा, हे अंक एकदाच वापरायचे, एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? म्हणजे एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारलाय, काय आहे बघा, 4 5 6 0 आणि 8. आलं का लक्षात? हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या, हे सगळ्यात पहिला प्रश्न. हे अंक एकदाच वापरायचे, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग सगळ्यात पहिल्यांदा मोठा अंक कोणता आहे? 8. नंतर कोणता आहे? 6 5 4 आणि 0, म्हणजे 86,540 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट. आता ह्याच्यातून लहानात लहान संख्या, मग 0 सगळ्यात आधी घेता येते का? आता 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 इथं बघा नीट. इथं आपल्याला काय सांगितलंय? हा चला मुलांनो, तुम्ही तर आता ही मोठ्यात मोठी संख्या बघितली. आता लहानात लहान संख्या ह्याची कोणती होईल? सगळ्यात लहान अंक 0 आहे, पण 0 जर इथं घेतला तर ती 4 अंकी संख्याच होती, म्हणून होऊ शकत नाही. म्हणून काय करावं लागेल, इथं आपल्याला लहान सगळ्यात आहे 4 अंक, मग त्याच्यानंतर घ्यायचा 0, नंतर घ्यायचा 5, नंतर घ्यायचा 6 आणि नंतर घ्यायचा 8. आणि आपल्याला काय सांगितलं बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार केली, लहानात लहान संख्या तयार केली, यांच्या बेरजेची निमपट. आता ह्यांची बेरीज करायची. 8 6 आणि 4 10 ला 0, 5 आणि 5 10 11 ला 1, 6 आणि 1 7 आणि 8 आणि 4 12. आता एवढी ह्यांची बेरीज आली. आता आपल्याला काय करायचं आहे, यांच्या आता ह्यांची बेरीज केली. आता ह्या बेरजेची निमपट. निमपट म्हणजेच काय रे, 2 न भागायचं असते. म्हणजे हे करतात ना तुम्ही, हवा काय ह्याला असं 2 न भागायचं, 2 सोपं. 2 पंचे 10 आणि इकडे भागाकारला होतो 2 सख 12, 12 मधून 12 गेले, 0 वरून घेतलं 7, 2 2 4 2 त्रिक 6, 1 उरला वरून घेतला 1, 2 पंचे 10, 1 उरला वरून घेतला 0, 2 पंचे 10, वरून काय 8 आहे, मग 8 घेतलं, इथं 0 0 आला 8 आणि 2 चोक 8 0. आपल्याला हे महत्वाचं नाहीये, हे महत्वाचं आहे. 63,554 पर्याय आहे का? 63,554 पर्याय नंबर 3. सगळ्यांना समजलं बाळांनो? परीक्षेमध्ये हाच प्रश्न येईल असं सांगता येत नाही बरं का. परीक्षेमध्ये ह्याच्या सारखा प्रश्न येतो, म्हणून बाळांनो व्यवस्थित प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळा आहे. आलं का लक्षात? असं आत्तापर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये असं एकदाही झालं नाही की हे प्रश्न जे आलाय परीक्षेत अगदी सेम तेच प्रश्न तेच अंक ह्या परीक्षेत आलेत, असं कधीच झालं नाही. बदल आहे, अंकात बदल आहे. म्हणून तुम्ही काय करायचं माहिती आहे का, प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास व्यवस्थित करायचा. हे प्रश्न जर समजला तर त्याच्यामध्ये अंक कोणतेही टाकले तर तुम्हाला येतच आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न कितवा? आता चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न बघा. हा हे बघा रे बाळांनो, आता पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, 1 3 आणि 5 हे अंक वापरून प्रश्न कधी पण दमाने वाचायचा, एकदम दमाने. हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या
आता हे 3च अंक वापरायचे, पण असं त्यांनी काही सांगितलंय का हे 3च अंक कोणता अंक कितीदा वापरा असं काही म्हणलंय का? मग हे 3 अंक वापरून तयार होणारी 6 अंकी संख्या तयार करायची. मग सर्वात मोठा 5 अंक आहे आणि सर्वात मोठी 6 अंकी तयार करायची संख्या, म्हणून 5 एकदा घेतलं, पुन्हा घेतलं 3 आणि पुन्हा घेतलं 1, पण ही 3 अंकीच संख्या झाली. पण आपल्याला सर्वात मोठी करायची. मग आपण इथं जर 1 1 1 अंक जर घेतला असा 1 1 1 तर खूप लहान होईल ही, पण मोठी घ्यायची आहे म्हणून मोठा अंक जास्त वेळेस घ्यायचा. 5 5 आणि 5 1 2 3 4 5 6 म्हणजे ही झाली 5,55,531 झाली का मोठ्यात मोठी संख्या? आता ही 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली व 6 अंकी सर्वात लहान संख्या. 6 अंकी सर्वात लहान म्हणजे 1 अंक घ्यायचा जास्त वेळ 1 2 3 4 आणि पुन्हा काय येईल 3 आणि पुन्हा काय येईल 5. यांच्यामधील फरक म्हणजे वजाबाकी. 1 मधून 5 जात नाहीत, 11 मधून 5 गेले, उरले किती 6. बरोबर आहे. मग तिकडला हातचा इथं आला, इथं 3 मधून 4 वजा होत नाहीत म्हणून 13 मधून 4 वजा झाले, उरले किती 9. तिकडला हातचा ह्याला वापस दिला, 5 मधून 2 गेले 3, 5 मधून 1 गेले 4 4 4 4,44,396. पर्याय नंबर 1 आलं सगळ्यांचं. आता ह्या एका गणितामध्ये बाळांनो आपले 3 गणित होते. पहिलं ही मोठ्यात मोठी संख्या तयार करा, दुसरं लहानात लहान संख्या तयार करा आणि तिसरं ह्याची बेरीज करायची का वजाबाकी हे कळायला पण पाहिजे. नाहीतर फरक म्हणून तुम्ही बेरीज केलात तर सगळंच चुकलं. मग आलं का लक्षात? फरक म्हणजे तिसरी महत्वाची क्रिया वजाबाकी आणि चौथं होतं महत्वाचं हे उत्तर. लक्षात आलं का? म्हणून कधीही स्कॉलरशिपचं जे गणित आहे ते गणित म्हणजे असं आहे की थोडंही चुकू देऊ नका. तुमच्या ह्या गणिताची जी नाव आहे ती नाव पाण्यावर राहू द्या. नावेवर पाणी आलं तर नाव कुठं जाईल? गणित कुठं जाईल तुमचं? चुकलं, बुडालं. म्हणून तुमच्या गणिताच्या नावेवर पाणी येऊ देऊ नका, पाण्यावर नाव राहू द्या. समजलं? चला पुढचा प्रश्न. कितवा प्रश्न बाळांनो? आता 5वा प्रश्न पाहायचा आपल्याला. फार सोपा आहे. काय म्हणले? 2 8 5 4 2 8 5 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? आता हेच अंक वापरायचे आणि सर्वात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. पहिल्या आधी ह्याचीच 6 अंकी संख्या तयार कशी होईल? मोठ्यात मोठी 8 5 4 आणि 2. बरोबर आहे. ही सगळ्यात मोठी संख्या झाली, पण आपल्याला किती अंकी सांगितली? 6. म्हणून मोठा अंक आणखीन एकदा घेऊ. आता किती अंक झाले? हे 5. अजून एकदा घेऊ. आता किती झाले? 6 अंकी. आणि सर्वात मोठी संख्या जर असेल तर 1000 स्थानी एकक दशक शतक आणि 1000 स्थानी कोणता अंक येईल? मग 8. म्हणून पर्याय नंबर 2. कळालं बाळांनो हे पण गणित? आणि एक लक्षात घ्या, कधीही हळूहळू प्रश्न वाचायचा, हळूहळू उत्तर शोधायचं विचार करून. समजलं? आणि मग तुम्हाला सगळंच येईल, घाई करायची नाही. चला आता 5वा झाला प्रश्न. आता कितवा प्रश्न? 6वा प्रश्न. काय म्हणलं रे? 3 5 1 0 3 5 1 0 7 आणि 9. आलं का लक्षात? हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या. आता ही अंक एकदाच वापरायचं आणि तयार केलेल्या किती अंकी? 6 अंकी सर्वात मोठ्या व 6 अंकी सर्वात लहान संख्यामधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल? 9 पासून. बरोबर आहे. 9 नंतर काय येईल? 7 5 3 1 0 ही सगळ्यात मोठी झाली. आणि सगळ्यात लहान काय होईल? तर सुरुवातीला काय घ्यायचं? 0 घ्यायचं का? नाही. 1 0 3 5 7 9. आता ह्याच्यामध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत तिथला फरक म्हणले. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा ही म्हणजे एका प्रश्नात 3 प्रश्न आहेत बरं का. पहिलं मोठ्यात मोठी संख्या तयार करा, दुसरं लहानात लहान संख्या करा आणि तिसरं ह्यांच्या 9 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काढा. आता ह्याची स्थानिक किंमत काढली 9च्या पुढे 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 आणि हे 9ला 9 ह्यांची वजाबाकी. बापरे
म्हणजे किती आहे बघा. एका प्रश्नात 5-5 क्रिया. ही पहिली क्रिया, ही दुसरी क्रिया, ही तिसरी क्रिया, चौथी क्रिया, आणि आता उत्तर काढायचं 5. आणि एकाही ठिकाणी कुठं चुकलं म्हणजे जे नाव आहे तुमची ती पाण्यावर आहे, पण एकही जर छोटं छिद्र जर झालं रे, ते लगेच तुमची नाव हळूहळू हळूहळू पुढे जाता 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 हळूहळू 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 डुबुक बुडून जाते ती. म्हणून एकदा 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 इथं कुठल्याही ह्याच्यात थोडंही चुकू द्यायचं. आता वजाबाकी पण यानं महत्वाची आहे. मग 10तून 9 गेले 1, इथं लाचा, इथं 10तून 1 गेला 9, पुन्हा 1 9, इथं पण 1 आला, 10तून 1 गेला 9, पुन्हा इथं आला, 10तून 1 गेला 9, इथून 9 मधून 1 गेला 8. म्हणजे उत्तर किती आलं? 8,99,991. पर्याय नंबर किती आहे? राईट. हे समजलं बाळांनो? छान. चला आता कितवा प्रश्न घ्यायचा आपल्याला? 6 झालं ना आता 7वा प्रश्न बघा. 7वा बाळांनो फार सोपे सोपे आहेत. काय सांगितलंय? 5 आणि 6 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? 5 आणि 6 हे 2च अंक वापरायचे आणि तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे वाचन. आता हे 2 अंक सर्वात मोठी संख्या, ह्या 2 अंकाची सर्वात मोठी संख्या काय होईल? अशी होईल. पण आपल्याला किती अंकी सांगितली आहे? 8 अंकी. बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठी म्हणून आता हा जो अंक आहे 6 मोठा अंक तोच जास्त वेळा घ्यायचा. हे 2 3 10 4 10 5 10 6 10 7 10 आणि 8 10 आलं का? 1 2 3 4 5 6 7 8 8 अंक झाले ना. 8 अंकी झाली ना संख्या तयार. हे 3 अंक 4 5 6 7 आणि 8 अंक. आणि आपल्याला काय म्हणले? 8 अंकीच. आता ह्याचं वाचन एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख आणि कोटी. 6 कोटी 66 लाख 66,000 665. म्हणून पर्याय नंबर किती येईल त्याचा? 6 कोटी. अरे कळालं बेटा सगळ्यांना? छान, अगदी छान. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कितवा घ्यायचा आता? 8वा. आणि हे प्रश्न तुम्ही सगळेजण सोडवायलात. आता पुढे चलून हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असताल तर व्हिडिओ पाहायच्या अगोदर मनाने हे सगळे पहिल्यांदा प्रश्न सोडवायचे आणि सोडवल्यानंतर तपासण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ पाहायचा. समजलं सगळ्यांना? छान. पुढं पहिल्यांदाच जर करू लागलात तर तुम्हाला काही कळणार नाही. 8वं गणित आहे 93570. 93570 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा. आता 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काय होईल? 9 7 5 3 0 आणि सगळ्यात लहान संख्या 3 0 5 7 9. बघा 8वा प्रश्न. सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा. त्यांच्या बेरजेच्या 1/3 किती तयार करा म्हणलंय. आणि आता त्यांच्या बेरजेचा आता ह्यांची बेरीज करायची. 9 7 आणि 3 10 0 हातचा आला 1 5 आणि 5 10 11 1 हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि 9 आणि 3 12 1,28,109. समजलं सगळ्यांना? आता तुम्हाला काय सांगितलंय? यांच्या बेरजेच्या 1/3 किती? जर 1/2 म्हणलं तर 2 न भागा. 1/3 म्हणलं तर किती न भागायचं? 3 न. हे बघा आता ह्याला 3 न भागा. अलग लक्षात. 3 1 3 हे कॉमा कट करा. 3 2 7 3 9 3 चौक 12. 12तून 12 गेले 0 0 वरून घेतला 8. 3 2 6 2 उरले वरून घेतला 1. 3 7 21 0 0 वरून घेतला 0. ह्या 3 ने ह्या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग वरून घेतला 9. 3 त्रिक 9 9 मधून 9 गेले 0. उत्तर आलं 42,703. आहे का? पर्याय नंबर किती? बाळांनो समजलं? पहिल्यांदा कृती करा आणि नंतर पर्याय पहा. तुम्ही जर आधीच पर्याय बघू लागला तर तुमची कृती केल्यानंतर कन्फ्यूज होताल. समजलं? छान. चला पुढचा प्रश्न. आता 9वा प्रश्न. एका प्रश्नाला आपल्याला 1 मिनिटाच्या वर द्यायचा नाही वेळ. आता आपण बघूया 9वा प्रश्न. 9वा प्रश्न आहे 0 1 2 8 व 6. 0 1 2 8 व 6
हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? आलं का लक्षात? आता प्रश्न बघा, हे अंक वापरून तयार केलेले 9 अंकी सर्वात लहान संख्येत, 9 अंकी बनलंय आणि सर्वात लहान संख्येत, मग सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी ही सर्वात लहान आहे, पण ह्याच्यापेक्षा लहान 1 आहे म्हणून 1 घेतलं, नंतर पुन्हा घेतलं 0, पुन्हा 2, पुन्हा 6 आणि 8, पण ही संख्या झाली 5 अंकी. आपल्याला किती अंकी सांगितली? किती अंकी सांगितली? 9 अंकी. मग 9 अंकी संख्या तयार करण्यासाठी 1 2 3 4 5, मग 0 हा अंक जास्त वेळेस घेऊया. हे पुन्हा हे 6, हे 7, 8 आणि 9. आता झालं का बघा बरं? आलं? 9 अंकी संख्या झाली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 9 अंक आणि 1 2 3 4 5 6 7 8, 8च झाले की रे. आणि इथे 9. आलं? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 अंक झाले. आता या 9 अंकीमध्ये 0 किती वेळेस आलं? म्हणून पर्याय नंबर. सगळ्यांना समजलं बाळांनो? सगळ्यांना कळालं? राईट. चला पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न. 2 4 6 8 7 0. 2 4 6 8 7 आणि 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानाचा अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल? आता लक्षात घ्या, कोणताही प्रश्न असला घाबरायचं नाही, दम्माने वाचायचा. आता हा प्रश्न 1 ओळ 2 ओळ 3 ओळीचा जर प्रश्न असेल, अगदी दम्माने वाचायचं, टेन्शन घ्यायचं नाही, दम्माने वाचायचं. काय म्हणलं रे? हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या. आता ह्याच्यातून 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करता येईल, ती करून घ्या आधी. सर्वात मोठी संख्या म्हणून 8 आधी. 8 7 6 4 2 0 तयार झाली. 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानाचा, 10,000 एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे 10,000 स्थान आहे. 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत. 10,000 आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल? अरे कोणत्याही संख्येला जर 0 न गुणलं तर उत्तर किती? म्हणून ह्याचं पर्याय नंबर किती? म्हणजे हे बघा, हा प्रश्न कसा होता? 3 ओळीचा प्रश्न होता, पण उत्तर किती सोपं होतं आहे का नाही? म्हणून कधीही घाबरायचं नाही. चला आता कितव्या नंबरचा प्रश्न चालू आहे आपला? 11वा चालू आहे. बघूया. 4 0 2 6 8 4 0 2 6 8 या अंकांचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. या अंकाचा वापर करून, आता या अंकाचा वापर करायचा आहे. 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा म्हणले. मग आता या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. मग आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे प्रश्न काय म्हणले? मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि पूर्ण हजार. मग आता ह्याच्यामध्ये थोडं पहा, किती अंक म्हणले रे? 8 अंक. मग ह्याच्यातला पर्याय 4 मध्ये किती अंक दिलेत? 1 2 3 4 5 6 7च. 4 येईल का? मग नाही येणार. पुन्हा पर्याय नंबर 1 येईल का? कारण त्याच्यात तर 2च दिले सुरुवातीला, बरोबर आहे का नाही? मग आता पर्याय 2 आणि 3 ह्याच्यामध्ये कोणता येईल? मोठ्यात मोठा कोणता ह्याच्यातला? राईट. 2 पेक्षा 3 मोठा आहे आणि त्या 3 मध्ये पूर्ण 10,000. म्हणजे पूर्ण 10,000 म्हणजे काय आहे? हे 8 8 64. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी असंच आहे ना? तर ही पूर्ण 10,000 संख्या आहे का?
पूर्ण हजार आहे का ही? हे 42 म्हणजे पूर्ण हजार आहेत ना, आहे का नाही? अपूर्ण हजार आहेत का पूर्ण हजार आहेत? आणि पूर्ण पण हजार आहेत आणि मोठ्यात मोठी आहे, म्हणून पर्याय नंबर किती? छान, हे पण समजलं तुम्हाला. चला आता कितवा प्रश्न? 12वा प्रश्न घेऊया. बघा 12वा प्रश्न. कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? आता एकदाच वापरायचा आहे आणि कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? मग पर्याय नंबर 2. कारण का याच्यामध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरलाय आणि तिथं काय सांगितले? सर्वात लहान संख्या, म्हणून 13,579 ही सर्वात लहान होईल का? 13,000 बरोबर आहे. 13,500, तिसऱ्या पर्यायात 700, चौथ्या पर्यायात 900 आहे आणि पहिल्या पर्यायात पण 13,900, म्हणून सगळ्यात लहान होईल 13,579. समजलं बाळांनो? म्हणून ह्याचं 12व्याचं उत्तर सुद्धा पर्याय नंबर 2. चला आता 13वा प्रश्न पाहूया. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून 3, 5 आणि 7 हे अंक तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर पर्याय नंबर किती? 3. एकदम बरोबर आहे, तिथेच होतं. ऐकणे सोपं. बघा 77,753. लक्षात आलं? सगळ्यांना कळालं? तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, गणितामध्ये अवघड असं काही नाही, सोपं आहे. एक गाव होतं, त्या गावामध्ये इतका मोठा राक्षस आला की त्या गावातले सगळे लोक पळून दुसऱ्या गावात गेले. जाऊ द्या, तुम्ही घाबरताल नको सांगू. हा ठीक आहे. मग ते राक्षस दुसऱ्या गावात गेला. दुसऱ्या गावात गेल्यानंतर मग पुन्हा त्या गावातले लोक सुद्धा आला राक्षस म्हणून पळून गेले आणि मग त्या राक्षसानं ते गाव सुद्धा सगळं खराब करून टाकलं आणि खूप मोठा होता राक्षस. आलं का लक्षात? 3 मजली बिल्डिंग एवढा, 4 मजली बिल्डिंग एवढा मोठा राक्षस होता, इतका उंच. आलं का लक्षात? मग आता त्या परिणाम सगळे गावातले लोक घाबरून चालले. ते राक्षस पुन्हा 4थ्या गावात गेला. सगळे गाव तुरवतच चाललाय. 4थ्या गावात गेल्यानंतर 4थ्या गावातले लोक, म्हणजे पहिल्या गावातले लोक दुसऱ्या गावात आले, दुसऱ्या गावातले लोक तिसऱ्या गावात आले, तिसऱ्या गावातले लोक 4थ्या गावात आले. आता या 4थ्या गावात पहिल्या गावातले, दुसऱ्या गावातले, तिसऱ्या गावातले आणि 4थ्या गावातले सगळे लोक आहेत. हे सगळे लोक गेले 5व्या गावात आणि 5व्या गावात जाऊन त्यांना म्हणाले, राक्षस यायलाय, पाठीमागो पळा पळा पळा, राक्षस यायलाय. पण ते लोक घाबरले का? ते म्हणले काही घाबरू नका, जेवढा राक्षस मोठा असेल तेवढा आपला नेम चुकणारच नाही. आपण जर हातामध्ये काहीही घेतलं आणि त्याला जर मारलं तर नेम चुकल का कुणाचा? नेम बरोबर लागल आणि राक्षस ओम नमः शिवाय. बरोबर आहे. मग ते राक्षस काय केलं? ते बरोबर आला 5व्या गावात. 5व्या गावात सगळे लोक तयारच होते. त्यांनी हातात काय येईल ते घेतलं आणि त्याला मार दिला आणि राक्षस संपला. समजलं? म्हणून जेवढं मोठं गणित असेल तेवढं सोपं असते, हे लक्षात ठेवा. ओके.